नमस्कार, मी सचिन जोशी. मला कोरोनाच्या ह्याच्यातनं मी ट्रीटमेंट घेण्यासाठी सरांकडे आलो होतो. अगोदर मला ताप आणि खोकला हे मला सुरू झालं. कधी सुरू झालं ते? साधारणतः मला 3 ते 4 तारखेला सुरू झालं. 3 ते 4 सप्टेंबरला. अच्छा, ओके. आणि त्यानंतर मग मी एकदा टेस्ट केली 5 तारखेला. तर त्याच्यामध्ये माझं पॉझिटिव्ह हे आला कोरोना. दोघांची केली? दोघांची पण केली ती. ओके. तर आम्ही दोघं सुद्धा पॉझिटिव्ह त्यामध्ये आलो. आणि त्यानंतर मग मी पडोळे सरांकडे आलो, त्यांना फोन केला तर त्याप्रमाणे त्यांनी वेळ दिली आणि मग त्यांनी चेक करून त्यांनी मला ट्रीटमेंट सुरू केली. ही ट्रीटमेंट माझी 6 तारखेपासून सुरू झाली. सरांनी जे डोस दिले की मला 2-2 तासाने मला घ्यायला सांगितले की त्याच्या ह्याच्यात माझा थोडासा खोकला थोडासा कमी झाला, तापही कमी झाला, पण मला विकनेस खूप जाणवत होता. तर त्याप्रमाणे त्यांनी परत काही वेगळी ट्रीटमेंट मला दिली आणि त्यानुसार मला 3ऱ्या दिवशी नंतर खूप फरक पडायला लागला. म्हणजे तो आमूलाग्र बदल माझ्यामध्ये जाणवला. पहिले 3 दिवस काय काय त्रास झाला? अंगदुखी, विकनेस, खोकला आणि ताप, या 4 गोष्टी होत्या. पण खोकल्याने माझ्या बरगड्या प्रचंड दुखत होत्या, पण त्या सुद्धा मला 3 दिवसाच्या याच्यामध्ये बराच मला फरक पडला. त्या दरम्यान तुमचं सॅच्युरेशन, पल्स रेट किती? सॅच्युरेशन माझं प्रचंड खाली आलं होतं आणि खूपच खाली आलं होतं. माझा पल्स रेट मात्र बऱ्यापैकी वाढलेला होता. किती होता सॅच्युरेशन? यांचं जेव्हा मी चेक करत होते 1-1 तासाला तर 88 झालं होतं जवळपास. ओके. आणि मग सरांची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर म्हणजे 3 तासानंतरच त्यांचं सॅच्युरेशन जवळपास 89 झालं. आणि मग नंतर जसं जसं आम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू केली तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासात नियर अबाउट 91ला पोहोचलो होतं. आणि त्यांना म्हणजे जो बोलायला त्रास होत होता किंवा सारखा खोकला येत होता तो सुद्धा थोडा थोडा म्हणजे बोलणं तर त्यांचं एकदम नॉर्मल होऊन गेलं होतं. जो आवाज बदललेला होता तो पण नॉर्मल झाला होता विदिन 24 आवर्स मध्ये. पण खोकला मात्र होता. पण त्यांनी जसं जसं 3 दिवस 4 दिवस झाले खोकला पण एक 8 दिवसात तर त्यांचा खोकला बिलकुल 80% कमी होऊन गेला होता आणि बरगड्या दुखणं पण एकदम कमी होऊन गेलं होतं. तुम्हाला काय काय त्रास होतो? मला ऍज सच काय सिम्पटम्स नव्हते. मला फक्त जेवण जात नव्हतं आणि विकनेस प्रचंड होता. बिलकुल जेवण जात नव्हतं. म्हणजे नियर अबाउट 8-10 दिवस तर मी चतकोर पोळी दिवसभरात खायचे. पण सरांची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर मला नंतर 2 दिवसांनी जवळपास टेस्ट लागली आणि नंतर माझं जेवण 1 ते 1.5 पोळी झालं ऍटलिस्ट त्याच्यानंतर. आणि मग मला नॉर्मल वाटायला लागलं, पण विकनेस प्रचंड होता. आणि मग माझं विकनेस नियर अबाउट एक 8-10 दिवसात एकदम आपलं नॉर्मल वाटायला. ही सगळी ट्रीटमेंट जी आहे तुमची ही फक्त होमिओपॅथिक औषधांनीच केली की आम्ही दुसरी कुठलीही एकही ॲलोपॅथी गोळी घेतली? आम्ही दोघांनीही सुद्धा नाही. एवढंच आहे, सरांना आमच्यामुळे बराच त्रास झाला. बऱ्याच वेळा फोन केले की बरगड्या जाम दुखतायत, पण सरांनी जी हिंमत दिली आणि जी ट्रीटमेंट आम्हाला दिली ती पूर्ण 100% आम्ही फक्त होमिओपॅथीच्या ह्याच्यात. 88 सॅच्युरेशन वरती तुम्हाला ऍडमिट व्हायची वेळ आली नाही? आम्ही बिलकुल ऍडमिट झालो नाही, बिलकुल ऍडमिट झालो नाही, बिलकुल. आणि विदिन काही दिवसातच माझं 94, 95 अगदी कॉन्स्टंट हे होतं. ऍट दिस टाइम आता 95 प्लसच आहे माझं. ओके. 96, 97च्या पुढेच राहतं कायम. काही सिटी स्कॅन वगैरे काही केलं का तुमचं? हो, आमचं सिटी स्कॅनही आम्ही केला होता. दाखवतो का रिपोर्ट? हो हो. मॅडमचा रिपोर्ट दाखवा. मॅडम सर, तुमचं दाखवा. तुमचा जास्त सिव्हिअर दाखवला होता निमोनिया. हो. आणि जी अँटीजन टेस्ट केलेली ती दोघांची पॉझिटिव्ह होती. दोघांची पॉझिटिव्ह होती. म्हणजे फक्त कोरोना पॉझिटिव्ह असं लिहून दिलं. हो. ठीक आहे.
आता काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीतून? की होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने सुद्धा माणूस खूप कमी काळामध्ये आणि खूप कमी कॉस्टमध्ये आणि खूप चांगला रिकवर होऊ शकतो विदाऊट साईड इफेक्ट, की ज्याच्यातनं आम्हाला आज दोघांनाही खूप चांगली एनर्जी मिळाली. आम्हाला काहीही साईड इफेक्ट नाही. आमची एनर्जी लेवलही खूप वाढली आणि कॉन्स्टंट आमचं SpO2 अगदी नॉर्मल आहे आणि खूप आम्हाला फ्रेश वाटतंय. ओके. आणि सरांचं इतकं कॉपरेशन आहे, म्हणजे मी तर कंटिन्युअस सरांना 11:30ला, कधी रात्री 12ला, कधी सकाळी अर्ली मॉर्निंग 5 वाजता मेसेज केला तरी सरांनी असं एकदा नाही झालं की रिप्लाय नाही केला. आणि सरांनी जी हिंमत दिली त्यामुळे, कारण काय होतं या परिस्थितीत माणूस खूप घाबरून जातो, तेव्हा एक प्रॉपर गायडन्सची खूप गरज असते आणि ती महत्वाची सरांनी आम्हाला दिली. आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट म्हणजे विदाऊट ॲलोपॅथी कोरोना एकदम 100% क्युअर होऊ शकतो आणि कमी कॉस्टमध्ये. आणि सर्वात महत्वाचं होमिओपॅथी ट्रीटमेंट जी सरांनी हिंमत दिली, की आज कुठलेही त्यांनी जो कॉन्फिडन्स दाखवला, कुठेही तुम्हाला ऍडमिट होण्याची गरज नाही. कितीही तुमच्या बरगड्या दुखू द्या, कितीही तुमचा खोकला वाढू द्या, पण तुम्हाला ऍडमिट होण्याची गरज नाही. जो कॉन्फिडन्स दाखवला त्या याच्यातनं अगदी माणूस 100% रिकवर होऊ शकतो. हे होमिओपॅथीची ही ताकद आम्ही आज आजमावली. आणि थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद सरांचे, की त्यांनी खूप चांगलं गाईडलाईन्स आम्हाला दिलं आणि सर्वात महत्वाची जी हिंमत दिली, त्यामुळे आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्स.